इगतपुरीमध्ये एका नामांकित रिसॉर्टवर सीबीआयने मोठी कारवाई केली आहे। अवैध कॉल सेंटरचं रॅकेट उघड करण्यात आलंय। कारवाईमध्ये 5 आरोपींना अटक करण्यात आली। 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोन आणि काही डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले। 1,20,00,000ची रोकड, 500 ग्रॅम सोनं, 7 लक्झरी कार्स इथे जप्त करण्यात आल्या। अमेरिका आणि कॅनडामधल्या परदेशी नागरिकांची गिफ्ट कार्ड्स, क्रिप्टोकरन्सी याद्वारे फसवणूक केली जात होती। कॉल सेंटरमध्ये 60हून अधिक ऑपरेटर्स अमेझॉन सपोर्ट सर्व्हिसच्या नावाखाली काम करत होते आणि त्याद्वारे ही फसवणूक होत होती। वेगवेगळ्या ठिकाणाहून 62 कर्मचारी फसवणुकीच्या वेळी लाईव्ह पकडले गेले। सीबीआयच्या कर्मचाऱ्यांनी जिथे धाड टाकली तिथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी। सध्या आपण इगतपुरी तालुक्यातील एका रिसोर्ट परिसरामध्ये आहोत आणि आता जर या इगतपुरी तालुक्यामध्ये बघितलं तर ड्रग्स पार्ट्या असतील, त्यानंतर जुगारीच्या पार्ट्या असतील, रेव पार्ट्या असतील आणि आता कमी की काय म्हणून अवैध कॉल सेंटरवर सीबीआयने धाड टाकल्याची माहिती मिळत आहे। इगतपुरी तालुक्यातील एका नामांकित रिसोर्टवरती ही धाड टाकण्यात आली होती। जवळपास यामध्ये 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इगतपुरी पोलीस स्थानकामध्ये या घटनेची माहिती देखील नाहीये। त्यामुळे इगतपुरी पोलीस प्रशासनाच्या देखील एकूणच कारभारावरती आता प्रश्नचिन्ह उभे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या संपूर्ण कारवाईमध्ये जर बघितलं तर 44 लॅपटॉप आणि 71 मोबाईल फोन पोलिसांनी काही डिजिटल जे काही पुरावे आहेत ते सीबीआयने ताब्यात घेतलेले आहेत। त्या कॉल सेंटरमध्ये जवळपास 60 पेक्षा अधिक ऑपरेटर असल्याची देखील माहिती मिळत आहे। या सर्व जे काही 5 आरोपी आहेत त्यांना मुंबईकडे घेऊन नेलेला आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण कारवाईमुळे नाशिक जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळत आहे आणि यामध्ये अजून इगतपुरी तालुक्यामध्ये अशा प्रकारचे किती अवैध प्रकारचे धंदे सुरू आहेत असा प्रश्न आता यामुळे एकदा पुन्हा उपस्थित झाला आहे। पुढारी न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक। त्यामुळे रिसॉर्टवरती हे नेमका काय प्रकार सुरू होता? नामांकित रिसॉर्टवरती सीबीआयने ही मोठी कारवाई केलेली आहे। अवैध कॉल सेंटर इथे होतं। अमेझॉन सपोर्टच्या नावाखाली इथे परदेशी नागरिकांची फसवणूक होत होती असं माहितीमध्ये समोर आलेलं आहे। तब्बल 1,20,00,000ची रोकड इथून जप्त करण्यात आलेली आहे। सोनं सुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे।